हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आत्ता वाजले ॲक्च्युली 12 वाजले आणि बस आवरला. आज असं वाटतं की जर कोणी संडेच आहे, कारण आज सगळीच ऑलमोस्ट संडेला करणार सगळीच कामं आज मी पूर्ण करून घेतली, कारण उद्या मॉर्निंगला पॉसिबल नाही होणार काय कारणामुळे. आणि अन्वीचं पण आज थोडंसं डेंटिंग पेंटिंग करून दिलं, तिचं रोज आधी चांगलं घालून देतो. आता झालं आम्ही तयार आणि घातलेला कॉटनची कुर्ती आणि हेअर वॉश पण केला. भरपूर दिवस झाले ॲक्च्युली खूप जास्त हेअरफॉल होतो आहे माझा. सो विचार करते की थोडेफार हेअर कट करायचे, कारण खूप लांब झाली केस आता. आणि अन्वीला तयार करून दिली का. सो विचार करते की साई मंदिरला जाऊन यायचं. सो आहे वर्धा रोडवर, इथून जवळ आहे त्यामुळे पॉसिबल होतं. आणि अन्वी पण आता थोडंसं स्टेबल झाली आहे गाडीवर राहण्यासाठी, पण म्हटलं जाऊन येते. असंच पटकन माइंडमध्ये आलं की साई मंदिरला जाऊन या, म्हटलं चल आताचा पाऊस बंद आहे सो पटकन जाऊन येते. आणि चला मग. पडून जाशील अन्वी. हो चल 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 चल, पडून जाशील पटकन. सो आम्ही पोहोचलो मंदिरात आणि इथं आरती सुरू आहे, बहुतेक झाली आरती. सो फुलं घेतले आणि चप्पल काढायची. इकडे चप्पल काढायला शूज नाही, सी नाही आहे. काढ चप्पल, काढ. इथून अन्वी, इथून इथून चल. बाप्पाला द्यायचं आहे, देव बाप्पाला द्यायचं आहे. बसा बसा खाली. बस. कर जय जय कर. हाँ हाँ हाँ. आता वाजले संध्याकाळचे 6:30 पावसात झाले. इंस्टाग्रामचं थोडंसं प्रॉब्लेम होता. मी भरपूर वेळपासून जवळपास 4 वाजेपासून अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ. इंस्टाग्रामवर पण होतच नाही, रिअपलोड म्हणून मेसेज येतात. कंटिन्यू माईकने कशाचं एरर सुरू आहे, तर
त्या दिवशी पण तसंच झालं, पण फायनली मग संध्याकाळला झालं. सो माहिती नाही आता कशाचं काय बग्स वगैरे आहेत की काय माहिती नाही. सो आणि उठली झोपून, आज थोडीशी लेटच झोपली ती दुपारला. खेळतं तिला एक मॅजिक बुक आणून दिलं होतं त्या दिवशी आणि त्यातलं फक्त एकच तिला वस्तू दाखवलं, चार तिथं घेतलं होतं. तर हे कसं एक डॉक्टरची किट तिला घेऊन गेली. तिचं ती कसं आहे टी व्हीमध्ये बघते ना, सगळ्यामध्ये कन्वर्ट करणं सुरू आहे तिथं. त्यामुळे मग ती किट घेऊन गेली तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ती आता बिझी असते. सो आता संध्याकाळी उठल्यानंतर कंटिन्यू कंटाळली ती, त्यामुळे मग आता ती दुसरी बुक दाखवली. एका वेळेस दाखवलं तर मग सगळंच बोर व्हायला लागतं मुलांना. 8 दिवसात एका दिवस त्यांना बोर होतं. सो म्हटलं एकच हे कलर्ड कर पूर्ण. हां, सो हे पेन आहे, पेनमध्ये वॉटर घातलेलं आहे आणि बस फक्त फिरवायचं आहे. ऑलरेडी याच्यामध्ये चित्र असतं. एकदा हे ड्राय झालं पाणी की पुन्हा ते हाईड होऊन जातं. झालं. सो हे अशा पद्धतीचं जेव्हा त्या कागदला पाणी लागतं त्यावेळेला ते जे पण काही चित्र आहे ते दिसून येतं. काय कुठे आहे, कुठे जाते? तिथे काहीच नाही आहे, एकच होतं. तिला माहीत झालं बहुतेक किती आहे म्हणून. एकच होतं, एकच.